लातूर जिल्ह्यावर अतिवृष्टीचा तडाखा, नदी नाले तुडुंब भरून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि या नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यातील विलंबनामुळे आता प्रशासनाविरोधात थेट संतापाचा स्फोट झाला आहे. निलंगा तालुक्यात पावसाचं थैमान सुरूच आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे महसूल विभाग पंचनामे करत नाही असं सांगण्यात आलंय. वाट मिळेल तेव्हाच पंचनामे करू असं प्रशासनाचं म्हणणं होतं. त्यामुळे माकणीचे सरपंच राहुल माकणीकर संतापले. आज रोजी तहसीलदारांकडे गेलो होतो आम्ही. गेल्या 15 दिवसापासून मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली आहे आम्ही की शेतीचा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करा म्हणून. तर त्यांनी अद्यापही पंचनामा केलेला नाही. आज आम्ही तहसीलदारांना भेटलो, त्यांची मीटिंग होती, मंडळ अधिकारी तलाठी सगळ्यांची. आम्ही त्यांना विचारलं की पंचनामे केव्हा होणार आहे. तर त्यांनी म्हणले, त्यांचं उर्मट उत्तर असं होतं की आम्ही पंचनामे आमच्या सोयीनुसार करू. मी त्यांना सांगितलं की काल अजितदादांनी असं बोललेलं आहे की ज्या शेतात पाणी नाही तिथं आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. आज जर समजा उद्या जर 2-4 दिवसात जर पाणी अडकलं आणि नंतर जर ह्यांनी पंचनामे करायला गेले तर ती लोक ह्या अनुदानापासून अबाधित राहतील, त्यांना मिळणार नाही. ही होतं. त्याच्यावर उत्तर त्यांनी दिले की आम्ही सोयीनुसार करू. आम्हाला अनुदान नको, ही तुम्ही वाटून घ्या. सीएम फंड आणि महसूल प्रशासन दोघंजण पैसे वाटून घ्या. घेऊन पैशाची बंडल टाकली. कुठं टाकले? त्यांच्या तोंडावर. म्हणजे नेमकं तुमचं मंडळ वगळलंय असं म्हणायचं? नाही, नुसतं मंडळ नाही, अक्षरशः शेतकऱ्यांचं पूर्ण रिव्हर साईड, माझं तेरणा कालव्याचं रिव्हर साईड शेती आहे. माझीच नाही तर इतर शेतकऱ्यांची सुद्धा पूर्ण शेती घासून गेलेली आहे, पिकं वाहून गेलेली आहेत, जनावरं ही गेलेली आहेत, घरांची पडझड झालेली. ह्या सगळ्याचं नुकसान याचे पंचनामा कोण करणार? ही लोक काय उपाशी राहावं का? ही लोक काय उघड्यावर राहावं का? काल मुख्यमंत्री आले होते ना तुमच्या ह्याच्यामध्ये मंडळामध्ये, त्यांनी काय असं ठोस आश्वासन दिलं? नाही, मुख्यमंत्री आले, औरादला फक्त पाण्याचं बॅरेजेस बघून गेले, काय विषय नाही. त्यांनी भरीव असं निधी देतील असं काय वाटतं? नाही, देतील. ते आधी पंचनामे तर व्हायला पाहिजे ना, कॉन्क्रीट. ज्यावेळेस पंचनामे होतील तेव्हाच नुकसान भरपाई मिळेल ना. तुमचं पंचनामा महसूल प्रशासनच हालायला तयार नाही, तुमचं कदाचित त्यांचा हीच नसल, आदेशच नसल, तर आम्ही काय देणार? शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असे ओरडत त्यांनी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या टेबलावर चक्क पैशाची बंडल फेकून जाहीर निषेध नोंदवला. या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. शेतकऱ्यांचे संकट दिवसेंदिवस वाढतंय, पण पंचनामे केव्हा होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.